राखीन मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त असा इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे जी मामी आहे ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते. तिला काळजी लागून राहिलेली असते की काय होईल काय नाही. मनामध्ये नुसती हुर असते की कसं होणार आहे पैशांची मॅनेजमेंट. त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन असतं आणि इकडे ना मामी नुसतं इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. तेच बाहेर ना आता भाग्य आलेली असते आणि भाग्य आता आईला धीर देत असते. प्राजू येते आणि प्राजू म्हणत असते की मामी तू जराही काळजी करू नकोस, आपल्याला पैशांची गरज आहे ना, तर आपण करूया मॅनेज. तसंही तू मला म्हटले आहेस की तू तुझे दागिने विकून 2.5 लाख रुपये जमवले आहेस, बरोबर. राहिला प्रश्न पुढच्या 8 लाखांचा, तर ते पैसे आहेत माझ्याकडे. हे 8 लाख तुला ठेवून घे. 8 लाख आणि तुझ्याकडचे 2.5 लाख असे 10.5 लाख झाले. 10 लाख रुपये ऑपरेशनला लागणार आहेत आणि पुढचे 50,000 आपण औषधांसाठी वापरूया. मामाचं ऑपरेशन पूर्णपणे व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस. पण आता मामी ते पैसे घ्यायला नकार देते. मामी म्हणत असते की नाही, तू जरी ते पैसे दिलेस तरी त्या पैशांवर आमचा हक्क नाही आहे, आमचा अधिकार नाही आहे. त्यामुळे ते पैसे मी काही घेऊ शकत नाही. आणि मामाला जर कळलं हे पैसे मी घेतले आहेत तर मामाला या सगळ्याचा राग येईल. मामाने मला आधीच सांगितलेलं आहे की हे पैसे तुझ्या आईने तुझ्यासाठी, तुझ्या पुढील भविष्यासाठी विचार करून ठेवलेले आहेत. त्यामुळे हे पैसे जे आहेत ते तुझ्याकडेच तुला ठेवून दे. नको, हे सगळे पैसे नको देऊस असंही आता तिने सांगितलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती सांगते तेव्हा ना आता प्राजक्ता मामीकडे बघत असते. तर मामी म्हणत असते की बघ, या सगळ्यावर ना तुझा हक्क आहे. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही अशा डायरेक्टली तुला नाही तुझ्याकडनं घेऊ शकत, कारण ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्या आहेत आणि त्यावर तुझाच अधिकार आहे. मग तेव्हाच ना प्राजक्ता मामीकडे पाहत असते. मामीला समजवायचा प्रयत्न करते. मामीला ती सांगत असते की मामी तू प्लीज असा विचार करू नकोस की हे फक्त पैसे माझे आहेत. या आईने हे पैसे ठेवले होते. मग मी विचार केला होता की भाग्याच्या लग्नात या पैशांचा आपण वापर करू शकतो, पण भाग्याच्या लग्नात या पैशाचा वापर झाला नाही. सो असेच पैसे आहेत तर आपण ते मामाच्या आजारपणासाठी वापरूया. त्यावर भाग्य आता म्हणत असते की बरं झालं ते पैसे माझ्या लग्नाच्या वेळेला वापरले नाही तर ते सगळे पैसे ना उगाच आहेत ना वायाच गेले असते. त्या पैशांचा काही मात्र उपयोग झाला नसता असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती सांगत असते ना, तेव्हा मात्र आता इकडे प्राजक्ता म्हणत असते की मामी पण मला आता असं वाटतं मामाच्या आजारपणात आहे ना कुठेही कसलीही कमतरता व्हायला नको. त्याचसाठी मी तुला सांगते, प्लीज हे पैसे ठेवून घे. माझ्यासाठी का होईना माझा तरी विचार कर ना, मी म्हणते ना तुला. असं बोलून ती आता ते पैसे ठेवून घ्यायला सांगत असते. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी अशा होत असताना इकडे मला म्हणजे तुम्ही परकं समजताय का मामी, मला सांग. आतापर्यंत मामाने तू माझ्यासाठी खूप काही केले. राहिला प्रश्न या पैशांचा, या पैशांनी मी काय करणार आहे ते सांग. माझ्या जवळची माणसं माझ्यासोबत आहेत ना, त्यापेक्षा मला काहीच नको आहे. अगं लहानपणापासून तू मामाने मला अंगाखांद्यावर वाढवलं आहे, एवढं मोठं केलं आहे. मग ते काय असंच का? मग तुम्हाला मी कधी उपयोगी पडणार आहे? आणि हे पैसे घेऊन माझं काय काम? तसंही भाग्याच्या लग्नातही घेतले नाहीत. निदान आता मामाला बरं करण्यासाठी तरी माझ्या या पैशांचा वापर झाला तर मी धन्य पावेल. कारण हे पैसे जरी माझ्या आईने माझ्या पुढच्या भविष्यासाठी ठेवलेले असले तरी मला दिसते की माझं भविष्य तुमच्या लोकांमध्ये आहे. म्हणजे मला बघ ना, किती चांगली अशी माझ्या नेहमीच पाठीशी उभी राहणारी माझी पाठराखीण माझी बहीण भेटली आहे, जी की ती मला कधीच अंतर देणार नाही. त्याचबरोबर मला तुझ्यासारखी आईच्या रूपात मामी भेटली आहे. तूही काय माझ्यावर कमी प्रेम करतेस का? मला माहिती आहे ना तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. ते मी तुला चांगलंच ओळखते, कारण मला माहिती आहे ना तू जितकं भाग्यावर प्रेम करतेस ना तितकंच प्रेम तू माझ्यावरही करतेस. आणि त्यामुळेच मला ना या सगळ्या काही गोष्टी कळतात. पण फक्त तुला असं वाटतं की हे पैसे तू घेतल्यानंतर मला काहीतरी वाईट वाटेल, पण तसं नाही आहे. मला नाही वाईट वाटणार, हे पैसे तू ठेवून घे. मग आता तरीसुद्धा इतकं बोलूनही जर आता मामी ऐकत नव्हती, म्हणून मग आता प्राजक्ता मामीला म्हणते की मला आता एकच गोष्ट सांग की तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही. घे शपथ घे माझी. म्हणजे जर हे पैसे तू घ्यायला नकार दिलास ना तर मी समजणार आहे की तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे. मला माहिती आहे तू माझ्यावर प्रेम करतेस ते,
म्हणूनच तर मी तुला त्या हक्काने सांगते ना की या सगळ्यावर तुझा अधिकार आहे, तुझा हक्क आहे आणि तो तुम्हाला मिळायलाच हवा ना. आणि आता ना मला माझ्या मामाच्या तब्येतीपेक्षा ना जास्त महत्त्वाचं असं काही वाटत नाही आहे. सो म्हणून मी तुला सांगते की हे पैसे प्लीज ठेवून घे, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी प्राजक्ता एवढं बेफिकरपणे सांगत असते ना, तेच मामीला भरून आलेलं असतं. म्हणजे मामीसुद्धा खरं तर प्राजक्तावर प्रेम करत असते, पण ती ना आजी असल्यामुळे काही असं व्यक्त करून दाखवत नसते आणि तिला असंच वाटत असतं की नेहमीच ना प्राजक्तामुळे आपल्या मुलीच्या आयुष्यात कुठेतरी कमतरता यायला नको. म्हणूनच मग ती ह्या सगळ्यातून माघार घेत असते. पण ह्या सगळ्यातून माघार जरी तिने घेतलेली असली तरीसुद्धा भाग्या जी आहे ना ती मात्र आता आपल्या बहिणीकडे बघत असते. प्राजक्ताने आता एकदम व्यवस्थितपणे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या समजावून सांगितलेल्या असतात आणि प्राजक्ताचं बोलणं ऐकून ना मामीचे तर डोळे अगदीच ना भरून येतात. मामीने तर कधीच विचार केला नव्हता की हे सगळं काही एवढं असं घडत असेल, पण आज ज्या काही गोष्टी घडत होत्या ना त्यामुळे मामी तर एकदमच ना चकित झालेली होती. माई आजी तर रागानंच पाहत होती. एवढं सगळं जर आज प्राजक्ता बोलते तरीसुद्धा ना माई आजीला हे सगळं काही तिचं नाटकच वाटत होतं. माई आजी कोणत्याच गोष्टी ना प्राजक्ताच्या सिरियस घेत नव्हती. एवढं आता प्राजक्ता 8 लाख रुपये देत होती ना तरीसुद्धा माई आजी तिच्याकडे रागातच पाहत होती. पण इकडे असणारी प्राजू जी आहे ती मात्र आता मामीला कसं कसं ते पैसे घ्यायला तयार करत असते. मामीला ती म्हणत असते, घे ना माझी शपथ आणि मला सांग की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस ते सांग ना. मग आता तिने जसा हात डोक्यावर ठेवायला सांगितलेला असतो ती स्वतःहून मामीचा हात ना डोक्यावर सुद्धा तिच्या ठेवते, पण मामी तो हात झिडकारते. कारण मामीचं भाग्यावर जेवढी प्रेम करत होती ना तेवढंच ती प्राजूवर करत होती. फक्त तिला वाईट याचसाठी वाटायचं की प्राजूमुळे भाग्याचं कुठेतरी लग्न होत नाही आहे म्हणून ती सध्या चिडलेली दाखवली होती. पण ती तेवढंच प्रेम करायची जेवढं भाग्यावरती करायची. म्हणून प्राजक्ताला हे माहिती होतं आणि आता प्राजक्ता जे आहे ते हे सगळं काही बोलून दाखवते. प्राजक्ता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता अगदीच ना भरून आलेलं असतं. आणि मग दुसरीकडे मात्र आता ती म्हणत असते की आता तुला हे पैसे घ्यावेच लागणार आहेत. मी कोणतंही कारण तुझं ऐकणार नाही आहे, कारण हे पैसे ना आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी हे महत्त्वाचे आहेत. कारण मला असं वाटतं की आपण हे ना कुठेतरी मागे हटायला नको. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे, असंही आता म्हटलं जातं. आता प्राजक्ताचे पैसे घ्यायला इकडे आता मामी तयार झालेली असते. मामी जेव्हा हे पैसे घ्यायला तयार होते तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटू लागतं. तेव्हाच ना आता मामी तिच्याकडे एकटक बघत असते आणि मामी म्हणत असते की ठीक आहे, हे पैसे मी घ्यायला तयार आहे, पण पुढे काय. या पुढच्या विचाराने सुद्धा ना आता प्राजक्ताने जे आहे ते पैसे थेट देऊन टाकलेले असतात मामीच्या हातामध्ये. मामीला म्हटलेलं असतं की आता मला तू कोणतंही कारण नको आहे, हे पैसे ह्या पैशांवर अधिकार फक्त आणि फक्त तुझा आहे आणि ते तुला ठेवून घ्यावेच लागणार आहेत, असंही आता म्हटलं जात असतं. आता प्राजक्ताने पैशांची बॅग जशी मामींच्या हातात दिलेली असते तसं आता मामीने प्राजक्ताला मिठीत घेतलेलं असतं आणि मामी आता एकटक प्राजक्ताकडे बघत असते. पण माई आजीला मात्र प्राजक्ताचा ना राग येत असतो. अजूनही आता तिला असंच वाटत असतं की ही मुलगी जे काही करते ना ते नाटक करते, असंच आता वाटत असतं. कारण आता माई आजी ओरडून बोलत असते की आता तुम्ही इथेच थांबणार आहात का, जा ना, उशीर होत नाही आहे का, आता चला पटकन आवरा आणि निघा, कारण तिथे पैसे भरणंसुद्धा वेळेवर गरजेचं आहे. तुम्ही आता इथेच थांबलात तर वेळेवर तिथे कसे काय पोचाल, असंही आता म्हटलेलं असतं. मग आता एवढं सगळं इथे माई आजी बोलते म्हटल्यावर लगेचच ना जी भाग्या आहे, प्राजू आहे आणि मामी या तिघांनाही ना पटकन आता तिथून निघावं लागणार असतं, कारण उशीर करूनसुद्धा उपयोग नसतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आरव जो आहे त्याला तो क्षण आठवतो. भाग्याने हे लग्न मोडलं होतं. भाग्याने लग्न मोडल्यानंतर आता भाग्याच्या भावाला पोलिसांनी आत टाकलं होतं तुरुंगामध्ये. ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता आठवू लागतात आरवला. मग आरव विचार करतो की ह्या सगळ्यात ना खरं तर ना माझी गरज आहे आणि मग माझी गरज असताना आपण मागे का हटायचं, असाही विचार आता करत असतो. आणि मग तेव्हाच ना भाग्याला तो कॉल करायचा डिसिजन घेतो. तो म्हणत असतो की भाग्याला एकदा फोन करून विचारू का. दोघीही तशाही आता संकटातच आहेत. दोघींनाही आता तशीही मनामध्ये कुठेतरी भीती आहे. मग आता आपण एक काम करायचं का,
फोन लावून बघायचा का असाही विचार ना तो करत असतो. तेच इकडे प्राजक्ता आणि भाग्या हॉस्पिटलमध्ये येऊन पोचलेल्या असतात आणि रिसेप्शनवर ते सगळे काही पैसे गोळा करतात. कारण आता रिसेप्शनवर सांगितलेलं असतं की तुम्ही 50% अमाऊंट जरी द्यायला हवी, ती जर नाही दिली तर आपण ऑपरेशनला सुरुवात करू शकत नाही. पण आता प्राजक्ताने सगळ्या पैशांची सोय केलेली असते, त्यामुळे प्राजक्ता मागे न हटताना सगळे काही पैसे जे आहेत, जे आणलेले असतात 10 लाख रुपये, ते सगळे हॉस्पिटलमध्ये जमा करते. आणि त्याच वेळेला आता भाग्याला भीती वाटत असते. ती विचार करते की आता आपण पैसे वगैरे तर भरले आहेत, पण बाबांचं ऑपरेशन तर होईल ना व्यवस्थित. प्राजू तिला धीर देत असते आणि म्हणत असते की होणे सगळं काही आता चांगलं होणार आहे, तू कोणताही विचार करू नकोस, मनात वाईट तर वाटून घेऊच नकोस. आता प्राजक्ता भाग्याला बोलून तिला आता सावरून घेत असते आणि एवढं सगळं ती आता समजावत असते. तेच आता इथे भाग्याला रडू येत असतं. प्राजक्ता तिला अगदीच ना मोठ्या बहिणीप्रमाणे आधार देत असते. त्याच वेळेला त्यांना भूतकाळातल्या त्यांच्या त्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, त्या एक एक करून आठवत असतात आणि जेव्हा या एक एक करून गोष्टी आठवतात ना, तेव्हा ती आता विचार करत असते आणि तेव्हाच ना तिला आता हे सुद्धा कळत असतं की आपण तर ह्या सगळ्या सिच्युएशनमधून जातो आहे, पण तरीसुद्धा प्राजक्ताना अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे भाग्याला आधार देत असते. त्याच वेळेला भूतकाळातल्या गोष्टींमध्ये आता दोघंही जणं बोलत असतात. म्हणजेच ना त्यांना आता आठवतं की आपण ना जेव्हा शाळेत जायचो, आपल्यासोबत कोणीही काही करायचं किंवा भाग्या तुलाही माहिती आहेत ना, काही मुली अशा त्रास द्यायच्या. कोणी काही त्रास दिला की आपण कसं म्हणायचो ना की मी ना माझ्या मामाला सांगेन. मग तेव्हा सगळीजणं कशी शांत बसायची ना, आठवतात का ते दिवस? असंही आता प्राजक्ता भाग्याला बोलत असते. तेच भाग्या म्हणत असते की हो ना, हे सगळे दिवस आठवतात, कसे काय विसरेन हे सगळे दिवस. या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, त्या एकूण एक गोष्टी मला आठवत असतात, त्यामुळे नको काळजी करूस, असंही आता तिने म्हटलेलं असतं. तेव्हा ना आता भाग्या जी आहे ती हे सुद्धा प्राजक्ताला म्हणत असते की आपण आपल्यावर किती संकट आली तरीसुद्धा आपण दोघीजणी एकत्र असलो ना, तर आपण त्या संकटांना मात देऊ शकतो. त्या दोघीही जणी खूप छान असं बोलत असतात. तेच आता प्राजक्ता भाग्याला म्हणत असते की बघ आता ना मामा बरा झाला ना की आपण आहे ना दोघीही जणी ना कसलाही विचार करायचा नाही, आपण फक्त काम करत राहायचं. तेच आता भाग्याने सुद्धा ठरवलेलं असतं. भाग्याही आता प्राजक्ताला म्हणत असते की तू जे म्हणतेस ना ते मी सुद्धा करणार आहे, कारण मलाही असं वाटतं की मी काही इतक्यात लग्न काही करणार नाही आहे, मी तर साईबाबांना सांगितलं आहे. मग आता घरात असंच बसून राहण्यापेक्षा काहीतरी जॉब तर शोधलाच पाहिजे, तेवढाच घरात कसा हातभार होईल आणि बाबांनासुद्धा तेवढंच बरं पडेल ना. कारण आपण काहीच करत नसल्यामुळे ना बाबांना खरं तर ना या सगळ्याचा त्रास होतो. त्यापेक्षा जर आपण काहीतरी केलं तर बाबांना त्याचा पूर्ण आधारही होईल. कारण आता बाबांचं ऑपरेशन झाल्यावर बाबांना कितपत सगळी कामं जमत आहेत याचंही या दोघींना टेन्शन असतं. पण तरीसुद्धा ना प्राजक्ता म्हणत असते की माझंही काम सुरू आहे आणि तुझंही सुरू झाल्यावर सगळं काही ठीक होईल. कारण आता कौस्तुभ करणाऱ्या लोकांना कोणतीच अपेक्षा नसते, कारण कौस्तुभची तर आता या सगळ्यामुळे नोकरी गेली आहे असंही कुठेतरी भाग्याला वाटत असतं. मग आता कमवणंसुद्धा भाग होतं, कारण आता एवढे खर्च वाढत चाललेले होते, ज्यामुळे आता हे सगळे काही प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होते. त्यांनी आता कशी तरी ह्या पैशांची सोय जी आहे ती केलेली असते. हे सगळं काही फक्त प्राजक्तामुळे शक्य झालेलं असतं. पण तिथे सुलक्षणाला असं वाटत असतं की ह्या ऑपरेशनच्या पैशासाठी जी प्राजक्ता आहे ती आपल्याकडे येईल, पण प्राजक्ताने स्वतःकडचे पैसे देऊन ना मामाचा जीव वाचवलेला असतो आणि त्यामुळेच ना आता सुलक्षणा मात्र तिकडे तोंडावर पडलेली होती. पण इकडे प्राजक्ता भाग्याला धीर देत आता सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितपणे पूर्णसुद्धा करत होती. भाग्य आणि प्राजक्ता गप्पा मारत बसलेले असतात आणि तेव्हाच ती म्हणत असते की खरंच ना तू कोणताही विचार न करता तुझ्याकडे जे पैसे होते ते असेच देऊन टाकलेस. मग इथे आता आरव जो आहे तो कॉल करत असतो. त्याला असं वाटत असतं की निदान कोणीतरी एकीने फोन उचलला तर आपण चौकशी करू शकतो. पण इकडे काही भाग्या जी आहे ती कॉल रिसीव करत नसते, कारण या दोघीजणी गप्पा मारत असतात आणि त्याचं त्या सगळ्याकडे लक्ष नसतं. खरं तर मोबाईल असतो
भाग्याच्या हातामध्ये, पण भाग्याच्या हातामध्ये मोबाईल असून सुद्धा काय उपयोग आहे. चुकून तिच्याकडनं तो फोन कट होतो. मग आता इकडे आरव विचार करतो की काय झालं असेल, फोन का कट केला असेल. एक अनेक विचार सारखे मनामध्ये येऊ लागतात त्याच्या. मग तेच आता इकडे त्या दोघीही जणी गप्पा मारत असतात, म्हणून त्यांचं काही त्या मोबाईलकडे लक्ष नसतं आणि त्यामुळेच या सगळ्या काही गोष्टी होत असतात. आरवच्या मात्र मनामध्ये अनेक प्रश्न येत असतात. त्याला असं वाटत असतं की निदान आपण बोललो असतो तर कळलं तरी असतं ना की कशी आहे सिच्युएशन, काय आहे. तेच आता ह्या दोघींचं बोलण्याकडे लक्ष असतं आणि त्यामुळे आता त्यांनी मोबाईलकडे बघितलेलं नसतं. दोघी मात्र आता मिळून बऱ्याच गोष्टींचं प्लॅनिंग करतात की मामा बरं झाल्यावर आपण काय काय करायचं ते. आणि त्यामुळेच आता दोघींचं बॉन्ड इतकं घट्ट आहे आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी आहेत, त्यामुळेच ना हे सगळं काही परफेक्ट असं जुळून आलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की दोघीही जणी छान गप्पा मारत बसलेल्या असतात. तर प्राजक्ताना भाग्याला जवळ घेते आणि म्हणत असते की आता कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही, तुला तर माहितीच आहे. मग तेव्हाच ना भाग्याही म्हणते की हो, टेन्शनच्या नानाची टांग. मग तेव्हाच प्राजक्ता भाग्याला अगदी जवळ घेते. इकडे आलोक जो आहे तर त्याची गाडी ना स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. बरेच दिवस त्याने त्या गाडीवर काम केलेलं असतं, म्हणून त्याची सुंदरी म्हणजे ब्युटिफुल खूप छान अशी त्याची बुलेट तयार झालेली असते. आणि ती आता जसं तो ऑन करतो ना तशी ती आता सुरूसुद्धा होते. आणि हे सगळं बघून तर आता आरव तर चकित होतो. आरव म्हणतो की बापरे, तुझी सुंदरी तर चालूसुद्धा झाली. नाही नाही, या सगळ्यामध्ये मला तर एक राऊंड हवाच आहे या सुंदरीवर, असंही आता तो म्हणत असतो. मग तेच आता आलोक गाडी स्टार्ट करतो तर आरव त्याच्या पाठीमागे बसतो. आणि हे सगळं ना लांबूनच ना श्रेयस पाहत असतो, कारण ह्या दोघा भावांचं बॉन्डिंग जे आहे ना ते त्याला बघवत नसतं. कारण हे दोघंही भाऊ जे आहेत ना ते कधीच म्हणून ना ह्याला आतमध्ये इन्वॉल्व करत नव्हते. आणि त्यांना इन्वॉल्व करत नसल्यामुळेच ना आता खूप जास्त राग जो आहे तो आता येत होता. या सगळ्या काही गोष्टी इतक्या बेधडकपणे घडत होत्या ना, त्यामुळे आता तिथे असणारा श्रेयस रागात बघत होता. तर प्रीतीला तो बोलत होता की हे सगळं असंच असतं, म्हणजे माझं आयुष्य जे आहे ना ते कधीच मला चांगलं असं काही भेटलं नाही. या दोघांनी कधीच मला त्यांच्यामध्ये सामील करून घेतलं नाही, मला नेहमीच वेगळं ठेवलं. आता पण बघ ना, आताही मला ह्याच्यामध्ये सामील करतात का. तेच आता प्रीती श्रेयसला म्हणत असते की मी तुला सांगते ना, यानंतर आहे ना आपण ही अशी छोटी मोठी कटकारस्थानं करायचीच नाही. आता जे काही करायचं आहे ना ते मोठं करायचं. श्रेयस म्हणतो म्हणजे तुझ्या डोक्यात आहे तरी काय नेमकं ते तरी मला सांग. मग तेव्हाच ना श्रेयसला ती सांगत असते की बघ, माझ्या डोक्यात हेच आहे की या आलोकला ना एका मोठ्या अडचणीमध्ये अडकवायचं, म्हणजे ना तो पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये जाईल आणि त्या जेलमधून ना त्याला तिकडनं कोणीही बाहेरसुद्धा काढू शकणार नाही. याची सगळ्याची सोयसुद्धा आता मी करून ठेवेल, असंही आता तिने म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा श्रेयस चकित होतो. श्रेयस म्हणतो की हे सगळं तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. तेव्हा ती म्हणते की हो मला कळतंय, कारण आहे ना मला असं वाटतं ना की हे सगळं जे आहे ना ते न थांबता आपण करायला हवं. म्हणूनच मग आता अशी तशी कामं करून चालणार नाही आहेत, हातपाय पटापट हलवावे लागणार आहेत आणि ह्या आलोकचा बंदोबस्त करायला लागणार आहे. जेव्हा आपण या आलोकचा बंदोबस्त करू ना तेव्हाच आपल्या हातात ना आपल्याला हवे असलेल्या गोष्टी भेटणार आहेत, नाही तर आपल्याला ना काहीसुद्धा भेटणार नाही, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे ती बघत असते, कारण इकडे ना हे दोघंही जण ना मस्त असे खेळत असतात. दोघंही जण खेळत असतानाच ना मस्त असं गाडी बिडी स्टार्ट होते. गाडी जशी स्टार्ट होते ना तसं मस्त राऊंड वगैरे ते दोघंही जण मारतात. आणि हे सगळं काही बघून ना राग मात्र खूप जास्त जो काही आहे तो आता आलेला असतो इकडे असणाऱ्या प्रीतीला. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की मामांना आता ऑपरेशनसाठी दुसरीकडे शिफ्ट केलं जात असतं. त्याच वेळेला मामी वगैरे सगळेजण बाहेर असतात आणि बघत असतात की काय होतं आहे काय नाही, सगळ्या काही गोष्टी ठीक तर चालल्या आहेत ना. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर त्यांची आता इकडे तिकडे फिराफिर सुरू असते की सगळं काही व्यवस्थित आहे का. मग तेव्हाच ना मामीला रडू येत असतं. मामी विचार करते की काय होईल काय नाही, सगळं ठीक तर होईल ना. मामीकडे आता लय मोठे मोठे प्रश्न असतात. मामी विचार करत असते
सगळ्या काही गोष्टी ठीक तर होतील ना. भाग्यालाही टेन्शन आलेलं असतं. प्राजक्ता आधार देते आणि म्हणत असते की लवकरच मामा आहे ना आता बरा होणार आहे, त्यामुळे कोणतीही चिंता करू नका, कुठचीही काळजी करू नका, असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटतं. तेव्हाच ना पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं की मामाला हॉस्पिटलमधनं घरी आणलेलं असतं आणि मामा जेव्हा घरी येतो तेव्हा तो आता म्हणत असतो की मला बरं वाटते. आता हे सगळं सुलक्षणाला कळतं. मग सुलक्षणा विचार करते की नाही, हे सगळं काही व्हायला नको. आता त्यांच्यावर काही झालं तरीसुद्धा प्रेशराईज आणायचं आणि ते प्रेशर आणण्यासाठी तिने आता मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. तिने आता एका माणसाला कामाला लावलेलं असतं, कारण 15 दिवसात तिला आता या प्राजक्ताला आपल्या घरी सून म्हणून आणायचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी ती पूर्णपणे तयारीत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.